गौरेश नागवेकर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. शुभप्रभात सर्वांसाठी. चांगला चेंडू, यावर अडवलेला चेंडू, धावचीची संधी होती परंतु बराच दूरवर राहतोय. निखिल कदम स्क्रीनवर येतोय. दरम्यान एका धावेनिशीचं खातं खोललं जात आहे. चांगलं क्रिकेट मैदानावर आपण बघतोय आणि मागचा सामना काय नॉक केलाय. गौरेश नागवेकरनं जीवनदानाचा काही कसा फायदा उठवावा आणि आपल्या संघाला अगदी विजय खेचून आणण्यात यश मिळवून देतोय. चांगला चेंडू, यावेळी फटका फसलाय. ओ हो, कॅच ऑफ द टूर्नामेंट. सुंदर सर्व संघ साथीदारांनी पुन्हा एकदा नालाला चेअरअप केलंय, अभिनंदन देखील केलंय आणि ज्या पद्धतीनं कर्णधारानं त्याच्यावर शाबासकीची थाप दिली तो उठून देखील उभा राहिलाय. पहिला धक्का दिलाय आणि हा विकेट गौरेश सोबत नानाचा देखील होता. अप्रतिम झेल टिपला नाना, कारण नानाला माहिती आहे प्रत्येक हाफ चान्स फुल चान्स मध्ये का कन्वर्ट करावा. त्याने तेवढं चांगलं दर्जाचं क्रिकेट खेळलंय त्यामुळे त्याला तो अनुभव आहे आणि प्रत्येक विकेटचं महत्व तो जाणतोय. आणि त्याने मगाचा सामना देखील गौरेशचा बघितलाय. गौरेशला 0 जीवनदान मिळालं आणि त्यानंतर गौरेशने काय करून दाखवलं. रब्बानी पुढे सरसावत, यावेळी कव्हरच्या डोक्यावरून फटका खेळलाय आणि चेंडू चाललाय सीमा रेखा पार, आलाय खणखणीत चौकार. 4 धावांच्या वजन. यावेळी रब्बांना एक देखणा फटका खेळलाय कव्हरच्या डोक्यावरून निर्जन स्थळी. यावेळी लेगस्टिकच्या बराच बाहेर चेंडू, लेगस्टिक सोडून चालणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत अवांतर धावेनिशी. धावफलकावर मात्र धावसंख्या पोहोचते ते 5 धावा, 6 धावा धावफलकावर. यावेळी मोठा फटका आलाय, वडेश्वरच्या डोक्यावरून चेंडू चाललाय सीमा रेखा पार, आलाय सुंदर असा देखणा षटकार. पुन्हा एकदा सज्ज झालाय. रब्बानी आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय, दडपण झुगारून लावण्याचा. ओ यावेळी सुंदर चेंडू होता, फॉलो करणारा चेंडू होता. बॅकफुटवर जाऊन पंच करायचा होता परंतु फॉलो करण्याचा प्रयत्न. यावेळी लेगस्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर झालेत. अतिरिक्त 1 धाव आणि धावफलकावर धावसंख्या पोहोचते तब्बल 13 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. बरोबर भरकटणारा गोलंदाज आणि आता मात्र काहीतरी कानमंत्र दिलाय कर्णधार नवसो कशा करणं. पेडणे तालुक्यातील एक लकी कॅप्टन म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं तो नवसो. ओ अप्रतिम चेंडू. यावेळी रिव्ह्यू घेतलाय स्टंपिंग साठी. पुन्हा एकदा रब्बाने बॅकफुटवर गेला होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू अँगल घेतोय, बाहेरच्या बाजूला वळतोय आणि त्यामुळे नॉट आउट, रिव्ह्यू लॉस. येस, अर्थातच पंचांकडून रिव्ह्यू घेतला गेला होता याचा अर्थ. आणि
टीम कडे देखील रिव्ह्यू फक्त आपण बीमर आणि वाईड साठी ठेवलाय, त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात रिव्ह्यू वापरता येईल. चकवा दिला यावेळी गोलंदाज गौरेश नागवेकरनं. ओ हो हो, चार खाण्याची दांडी 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 गुल केली आहे यावेळी. गौरेशनं बदला घेतलाय एका चौकाराचा आणि एका षटकाराचा, एका आक्रमक फलंदाजाचा. जावं लागेल माघारी. रब्बानी स्वतःवर थोडासा नाराज नक्की असेल, परंतु चेंडू चांगल्या टप्प्यावरचा, चांगल्या दर्जाचा, आणि त्यामुळे निश्चितच विकेट आली आहे. विकेट नंबर 2. 2 फलंदाज बाद झालेत. धावफलक स्थिरवले पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज 13 धावा. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय साईराज. कुडालचा चेंडू यावेळी बघा सफल होऊन चेंडू मिडविकेटच्या डोक्यावर उडवायचा होता, परंतु कुणालनं थोडासा सेन्स लावला आणि फक्त एकच पाय बाहेर बघितला आणि त्यानंतर चेंडू त्यानं स्वतःच्या नियमित टप्प्यावर ठेवला. यावेळी पुढे खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट. यावेळी कट केलाय. हो हो हो, नानानंतर निखिल कदम पुन्हा एकदा स्क्रीनवर आलाय. आणखी एक झेल टिपलाय. जाणतायत प्रत्येक हाफ चान्सचा महत्व, जाणतायत. नुसतं गोलंदाजांनी पराक्रम करून, गोलंदाजांनी संधी निर्माण करून होत नाही मित्रांनो. क्षेत्ररक्षकांची अशा पद्धतीची साथ असावी लागते. गोलंदाज याच्याही पेक्षा चांगलं प्रदर्शन करण्यासाठी सिद्ध होतील. जाता जाता प्रत्येकाची झोप उडवणारं क्षेत्ररक्षण. चांगलं क्रिकेट मैदानावर. नवीन फलंदाज मैदानात दाखल. गुड्डा मैदानात दाखल झालाय. मोहिदीन आणि गुड्डाची जोडी आता मात्र सावरावं लागेल मैदानावर आपल्याला, परंतु गुड्डाचा देखील मोठा प्रयत्न. हाराकारी केली आहे गुड्डानं. जावं लागेल बॅक टू बॅक. दुसरा गडी गरज झालाय. कुणाल जाता जाता स्वतःची छाप सोडून जाऊ इच्छितोय, माघारी परततोय मिस्टर गुड्डा बॅक टू दी पॅव्हेलियन. कदाचित थोडा वेळ थांबणं गरजेचं होतं आणि त्याच गोष्टीची अगदी काही सेकंदापूर्वी चर्चा झाली. कारण गुड्डा आणि मोहिदीनला थोडा वेळ थांबायचं होतं, थोडा वेळ सामना चालवायचा होता तुम्हाला, परंतु गुड्डानं हाराकारी केली आहे. त्याला मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू उडवायचा होता, परंतु चेंडू फळीचा संपर्क हवा तसा झाला नाहीये, कारंजा उडाला आणि फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानात दाखल झालाय. बॅट्समन नेम प्लीज. दिनेश नवीन बॅटर स्ट्राइक एंडवर सज्ज होतोय. ओ हो, वलटी पलटीचा प्रयत्न.
प्रत्येक फलंदाज येतोय काहीतरी वेगळं करण्याचा. बघा क्षेत्ररक्षण बघा खूपच सुंदर. पंचांनी थर्ड अंपायर कडे निर्णय सुपूर्त केलाय जरूर. नॉट आउट. विकेट कीपर ने देखील चांगलं प्रदर्शन केलंय. आणि अनिकेत देखील बघा जिथं बसलाय सकाळपर्यंत जागा सोडली नाहीये आपला कॅमेरामन. चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. आणखी एक ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू ज्याला सन्मान दिलाय मोदींना. कारण मोदीन मगासपासून बघतोय आलेला प्रत्येक फलंदाज हाराकारी करतोय त्यामुळे स्वतःला मैदानावर पाय रोवणं हे गरजेचं असेल आणि त्यामुळे धावफलक स्थिरावलं गेलंय. 16 धावा धावफलकावर. 16 लॉस ऑफ 4 विकेट. यावेळी पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू चाललाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्यासाठी. तो चेंडू देखील त्यांनी अडवलाय. म्हणजे प्रत्येक चेंडूला महत्व दिलंय. प्रत्येक धाव महत्वाची. कारण संघाला माहिती आहे सामना बदलायला वेळ लागत नाही. एक चेंडू पुरेसा असतो मोमेंटम शिफ्ट व्हायला. परंतु यावेळी आता मात्र एकविरा संघाला थोडस कमबॅक. 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्याने गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय लक्ष्मण सावंत देसाई अर्थात नाना. फटका फसलाय. ओ हो सुंदर झेल एफर्ट्स. क्षेत्ररक्षणातल्या एफर्टनी गोलंदाजांना ताकद दिली आहे आणि यावेळी समोरच्या फलंदाजीचं अक्षरशः कंबरड मोडलं. यावेळी एकविरा संघाकडे अजूनही वेळ गेलेली नाहीये. कारण एकविरा संघासाठी अजूनही 2 शेवटची षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काही होऊ शकतं. 20 धावा झाल्यात. या 2 षटकामध्ये जर 30 धावा कुठल्या गेल्या तर एक फायटिंग टोटल होऊ शकतो. नवीन फलंदाज युबू. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय प्रसाद. हॅलो ओ हो आ बैल मुझे मार. स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली आहे. सफल झाला होता. अर्थात मोहिदीनकडे आणखी पर्याय देखील नव्हता. मोहिदीनला थोडस आक्रमक होणं गरजेचं होतं. त्यामुळे मोहिदीननं मोठ्या फटक्याच्या शोधात घेतलेला निर्णय आणि यावेळी थोडासा बाद होऊन माघारी परतावं लागतंय मोहिदीनला. मोहिदीन बराच वेळ मैदानात टिकला थांबला. मोहिदीननं प्रयत्न केला सामना चालवण्याचा परंतु शेवटी त्याचा देखील संयम सुटला आणि त्यानंतर हा नाद देखील अंगलट आलाय. चांगला चेंडू आणखी एक निर्धाव डॉट बॉल.
20 या आकड्यावर जी गाडी अडकली आहे, ओ आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक निर्धाव चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळतोय. कदाचित सकाळ पहाटेची वेळ आणि त्यामुळे गाडी ढकलण्यासाठी उशीर होतोय, ताकद कमी पडते. फटका पुन्हा फसलाय. गौरेश सावळ देसाई दुसरा झेल टिपतो या सामन्यामधला. आतापर्यंत असं एकदाही झालं नाहीये इनिंग मध्ये एकाही क्षेत्ररक्षकाकडून फंबलिंग, मिसफील्ड हा प्रकार बघायला मिळाला नाहीये. आणि आता मात्र नवीन फलंदाज परशुराम मैदानात दाखल होतोय. हो हो हो, आणखी एक फलंदाज जसा आला, फक्त घाई होती थंप लावण्याची, माघारी परतलाय. शेवटची विकेट राहिली आणि शेवटचा चेंडू देखील या षटकातला. धावफलक स्थिरावलंय, अक्षरशः गाडी रुतली आहे 20 धावांवर. शेवटची विकेट, शेवटचा फलंदाज. हो, सुंदर डिलिव्हरी. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, शेवटचं षटक शिल्लक. विचार होतोय, चर्चा होते, 20 धावांवर अडकलेली गाडी कोणीतरी ढकलावी, ती थोडीशी पुढे जावी आणि जाता जाता एक लढण्याजोगं धावफलक या 6 चेंडूवर लावावं. एकवीर संघाकडून अजूनही प्रयत्न होऊ शकतो. युबो कडून आता मात्र अपेक्षा असेल, कारण युबो स्वतःच्या इनिंगचा पहिला चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू डॉट डिलिव्हरी. निर्धाव चेंडूने सुरुवात केली आहे. 20 धावांवर धावफलक स्थिरावलंय. मोठा फटका आला यावेळी. युबून दडपण जुगारून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून आणि अक्षरशः 20 धावांवर रुसून बसलेलं हे धावफलक 26 धावांपर्यंत मजल मारताय. ओ, आशिष मात्र आता भरकटतोय. नोचा इशारा, बीमर चेंडू आणि पुढचा चेंडू फ्री हिटची संधी असेल. उघडा डोळे, बघा नीट, कारण पुढचा चेंडू येतोय. फ्री हिट. बॅटची कड घेतोय चेंडू, एकही धाव नाही. लोब दाम्पत्यानं वाचवलं यावेळी 1 धाव संघाची. जेबीकेचं एक सुंदर आयोजन, एक अप्रतिम क्रिकेट टूर्नामेंट. फुल टॉस, फुल लॉस. चेंडू चाललाय मिड विकेट पार, षटकार. 33 ऑन बोर्ड, 33 धावा. जे धावफलक अगदी
चौथ्या षटकापर्यंत 20 वर अडकलं होतं. ती गाडी आता मात्र टॉप गिअर मध्ये पुढे चालली आहे. हो, यावेळी चेंडू गौरेशच्या डोक्यावरून चाललाय. षटकार. 39 धावा. बघा, याचीच चर्चा होती. जर फाईट केली, धावफलक ठीकठाक केला जाऊ शकतो. आणि युबून ते प्रयत्न अजूनही चालू ठेवलेत. युबूच्या बॅट मधून 3 खणखणीत धमाके झालेत. संघाला लढण्यासाठी काहीतरी उभं केलं युबून. आता मात्र आले आहे डॉट बॉल. इनिंगची झाली आहे समाप्ती. धावफलक स्तरावला 39 धावा आणि 40 धावांची असेल आवश्यकता. 40 रन्स विन. दोन बाईक भेटला का याला मॅन ऑफ द सिरीज मध्ये याला खरंच काय सूर्यवंशी आहे जो पहिली स्टार आहे सूरज जुले आता नवीन कोण चेन्नईला कोण झालाय तो मात्रे आयुष मात्रे काय कसा खेळतो ना सगळे त्याच्या हरकत आहे हो. दोन सिरीजच्या बाईक भेटले त्याला खरंच याची लिंक करा कसली लिजेंड्स लीग असते आयपीएल बंद करावं नवीन परत तुमची लाईक होतं असं पण तो धोनी अजून कशाला त्या ओनरने ठेवला काय गोट्या पडतील त्याच्या आता गोट्या पडतील काय घालता चांगला खेळायचा एकूण डायरेक्ट अंपरकडे अंपरकडे देऊ ना त्याच्या आता जाणार इथून बॅट्समन इथून जाणार तो त्याच्याकडे दे किती माहिती 40 का मारतील 20 बरे होते रे 3 ओव्हरला मारतील 20 बरे होते 15 मिनिटात तिकडे गेली 20 वर अडकलेली गाडी ती बरी होती मागाशी पण त्यांचं रसाच झाला काय 8 रन किती विकेट गेलं चला 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 बरे बॉल घे घुंगरू बॉल घे बघ प्रत्येक मॅचला वेगळी बॅट ते काला चांगलं आम्ही लावले चालू 2:30 टाइम दिला रे 7:30 टाइम म्हणजे 8 वाजता चालू झाला घेऊन जाय मैदानाच्या दिशेनं. चेंडू चाललाय कव्हरच्या डोक्यावरून. गौरेश नागवेकर स्वतःच लक
या बदलत्या दिवसासोबत घेऊन आलाय. आज त्याला कलंगूट मध्ये सेमीफायनल देखील खेळायची आहे. सुंदर डिलिव्हरी, वाईड यॉर्करचा प्रयत्न, डॉट डिलिव्हरी. गोलंदाजी मार्कवर रितेश. हेलिकॉप्टर उडालाय, सीमा रेषा पार आलाय दणदणीत जेबीके षटकार. घुंगरू षटकार. हो, यावेळी चेंडू फळीची चुंबाचाटी. विकेट कपरनं बाकीचे सोपस्कार पूर्ण केलेत. जावं लागेल माघारी आता मात्र गौरेश नागवेकरला पेवेलेनच्या दिशेनं. नवीन फलंदाज लक्ष्मण. अपस्टिकचा बराच बाहेर चेंडू, वाईड बॉल. 17 धावा. उर्वरित चेंडू 23 ची गरज. मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार, सिक्सर. सिक्सर, षटकार. तेवीस धावा, 17 ची गरज. जेबीके स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब शिओली आयोजित जेबीके चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा थरार. आजच्या तिसऱ्या रजनीतला अर्थात शेवटचा दिवस. रात्री ठीक 7 वाजता संध्याकाळी पहिला सेमीफायनल आपण बघणार आहोत. हो हो, मोठा फटका खेळायचा होता. फक्त 2च धावा आल्यात, कारण विनोदला जास्त कष्ट घ्यायचे नव्हते. त्यामुळे विनोदनं थोडासा जवळ षटकार मारावा म्हणून घेतलेला अल्टीपल्टीचा प्रयत्न, परंतु चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, जिथं 2च धावा. 25. परशुराम गोलंदाजी मार्कवर प्रयत्न करतोय. बॅक टू दी बॉलर, गॅप मध्ये चेंडू पाठवलाय. चाललाय चेंडू, सीमा पार आलाय आलाय दणदणीत जेबीके चौकार. 29 धावा. 29.
अल्टी पलटी, एवढे कष्ट, एकच धाव मिळेल. तीस धावा, 10 धावांची गरज. मोठा फटका आलाय, चेंडू चाललाय सीमा पार, पुन्हा एकदा षटकार, सिक्सर. 36 धावा, 4 धावांची गरज. डॉट बॉल, 4 धावांची गरज. फटका फसलाय आणि झेल देखील टिपलाय. 4 धावांची आवश्यकता असताना थोडासा लांबलेला सामना. चला न्यू बॅटर, चला. लांब खेळलाय फटका, तरी देखील 2च धावा. आणखी एका धावेसाठी वाट बघावी लागेल. संघ बनतोय का?
मध्ये आपण बघितलं कोळगाव संघ, त्यानंतर नईबाग आणि आजच्या सत्रात परमोल आणि आता मात्र पेडणे संघ सेमी फायनल मध्ये पेडणे तालुका फायनल आपण बघणार आहोत. धन्यवाद एकवीरा संघ, तुमचे देखील आभार, कारण तुम्ही देखील चांगले एफर्ट्स लावले होते, परंतु शेवटच्या सामन्यामध्ये समोरचा संघ वरचढ ठरलाय. शुभेच्छा असतील एकवीरा संघाला पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. संध्याकाळी भेटूया पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय बाय. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.